चालताना थोडं चालल्यावरच दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत जडपणा वाटणं हे दुर्लक्ष करण्यासारखं लक्षण नाही. हे अनेक गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. चालताना दम लागण्याची मुख्य कारणं आणि आजार म्हणजे हृदयाचा आजार. चालताना दम लागण्याचं सर्वात धोकादायक कारण किंवा कधी संशय घ्यावा तर थोडं चालल्यावर दम लागतो, छातीत जडपणा, वेदना, जळजळ, डावा हात, मान, जबड्यात दुखणं, पाय सुजणं, रात्री झोपताना श्वास लागणं, तेव्हा समजून जायचं की हार्ट ब्लॉकेजेस झालेले आहेत किंवा हार्ट फेल्युअर होणार आहे किंवा हार्ट अटॅकची सुरुवात आहे. विशेषतः 40 वर्षावरील व्यक्तींसाठी हे खूप धोकादायक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फुफ्फुसाचे आजार. चालताना किंवा जिना चढताना दम लागणं, सतत खोकला, श्वास घेताना घरघर आवाज येणं, छातीत घट्टपणा. तर संभाव्य आजार म्हणजे दमा, COPD, निमोनिया, फुफ्फुसात पाणी साचणं यासारखे आजार होणार आहेत याची ही लक्षणे दिसतात. त्याचप्रमाणे धूम्रपान करणाऱ्यांना धोका अधिक असतो. जसं की हिमोग्लोबिन कमी असणं स्त्रियांमध्ये फार सामान्य कारण आहे. थोड्याशा कामाने थकवा जाणवणं, चालताना दम लागणं, चक्कर येणं यासारखी लक्षणे दिसत असतील तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, रक्तातील ऑक्सिजन कमी आहे, त्यामुळे दम लागतो. थायरॉईडचा त्रास. थायरॉईड हार्मोन्स बिघडल्यामुळे छातीत दम लागतो, छातीची धडधड वाढते आणि हे स्त्रियांमध्ये दिसून येतं. त्याचप्रमाणे वजनात बदल होतो, थकवा जाणवतो. त्याचप्रमाणे लठ्ठपणा आणि शारीरिक अशक्तपणा. वजन जास्त असल्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांवर ताण येतो. व्यायामाची सवय नसल्यास लगेच दम लागतो. रक्तदाब उच्च असतो. त्याचप्रमाणे चालतानाही तुम्हाला दम लागतो. छातीत घट्टपणा, घाम येणं, भीती वाटणं. वारंवार चालताना दम लागत असेल तर मानसिक कारण गृहीत धरू नका, तर त्वरित डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. तर चालताना दम वाढत जात असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. त्याचबरोबर छातीत दुखणं असेल, रात्री झोपताना श्वास लागतो, पाय सुजलेले असतील, दम्यासोबत चक्कर किंवा बेशुद्धपणा असेल तर त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि महत्त्वाच्या तपासण्या करा, जसं की ECG, इको यासारख्या चाचण्या घेऊन तुम्ही तुमचं शरीर चेकअप करू शकता. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिनची चाचणी, थायरॉईड टेस्ट, फुफ्फुसाची चाचणी नक्कीच करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वजन नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. धूम्रपान पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे. दररोज हलका चालण्याचा व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. मीठ, तेलकट पदार्थ कमी करा. पाणी योग्य प्रमाणात घ्या. चालताना दम लागणं म्हणजे फक्त कमजोरी नाही, तर ते हृदय किंवा फुफ्फुसाचा इशारा असू शकतो. वेळेवर तपासणी केल्यास मोठा धोका टाळता येतो. तेव्हा जर दम लागत असेल तर नक्कीच वेळेवर डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार नक्कीच घेऊ शकता.